नमस्कार मराठी मास्तर. आम्ही आमच्या गेस्ट हाऊसकडे जात असताना आम्हाला एक चाया नावाचं एक असं एक छोटंसं गाडा टाईप दिसलं आम्हाला आणि आम्ही आता तिथं आलो आणि बूस्टर कॉफी आम्ही सांगितलेली आहे. बूस्टर कॉफी आता आपल्या इकडं बनवताना बूस्टर कॉफी खूप साध्या पद्धतीने बनवली जाते. बूस्टर टाकला जातो, दूध असतं, साखर असतं, झालं बूस्टर. पण इथं आम्ही संपूर्ण प्रक्रिया त्याची बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत मनापासून त्यांनी बनवलं आणि ती बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही रेकॉर्ड केलेली आहे. आणि आता तुम्ही बघत असाल इथे हे बघा, हे वरचे जे काही त्याचा लेअर आहे तो सुद्धा तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने दिसेल. जसं काही त्याच्यावरती खूप छोटे छोटे दाणे असे टाकलेले तुम्हाला दिसत आहेत. वरून बूस्टर आहे, खालून त्याच्या बूस्टर होता दूध आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे त्याने मन लावून कॉफी बनवली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. लक्षात तेव्हा मन लावून त्याने बूस्टर बनवलं असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. अप्रतिम पद्धतीचं हे बूस्टर आहे. थोडंसं मिक्स करून हे व्यवस्थित पिलं पाहिजे. मी थोडंसं त्याचा पहिला गोट घेऊन बघतो कशी चव आहे. मी अजून ते बघितलं नाही टेस्ट करून. खरंच अप्रतिम या कारणासाठी की आपल्या इकडचा जो बूस्टर भेटतो त्याची थोडीशी वेगळी टेस्ट असते. कदाचित त्याच्या तळाशी आणखी थोडंसं बूस्टर आहे ते अजून हलवून पिण्याची गरज आहे. कुठल्याही प्रदेशातलं ज्यावेळेस तुम्हाला एखादी संस्कृती जाणून घ्यायची असते तर त्याची खाद्यसंस्कृती जाणून घेतली पाहिजे आणि खाद्यसंस्कृती जाणून घ्यायची असेल तर स्ट्रीट फूडशिवाय चांगला पर्याय नाही आहे. म्हणून आम्ही आता थोडंसं रेग्युलर पद्धती सोडून रेग्युलर हॉटेल सोडून आम्ही स्ट्रीट फूडवरती आता जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.